छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा या ठिकाणी MIDCतले उद्योग गॅस टंचाईमुळे अडचणीत आले आहेत। जवळपास 25 कोटी रुपयांची विदेशी निर्यात 15 दिवसांपर्यंत लांबणीवर गेली आहे। गॅस अभावी उत्पादन प्रक्रिया मंदावल्यानं शिपमेंट उशिरा होतीये, त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग दरातही मोठी वाढ झाली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी सचिन मडे यांच्याकडे। सचिन, गेले अनेक दिवस आपण चर्चा करत होतो, या सगळ्याचा परिणाम आता मात्र MIDC आणि उद्योग क्षेत्रावर विशेषतः होताना दिसतोय। गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्या कारणानं MIDC मध्ये याचा परिणाम जाणवायला लागलेला आहे। काही कंपन्या बंद करण्याची वेळ आली आहे, काही कंपन्यांमध्ये काम थांबवण्यात आलंय। तर 25 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा जो काही माल आहे तर त्याची शिपमेंट ही काही दिवसांच्या पुढे ढकलण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी त्यांची ऑर्डर घेण्यात आली होती, मात्र ती ऑर्डर पूर्ण करता येत नाहीये, त्यामुळे ती ऑर्डर आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील एक हब म्हणून ओळखला जातो, मात्र या काही कंपन्यांमध्ये ज्या ठिकाणी गॅस उपलब्ध नाहीये त्या कंपन्यांना बंद ठेवण्याची नामुष्की जी आहे ती ओढवलेली आहे। बरेच उद्योग जे आहेत ते आता ऑक्सिजनवर आहेत, म्हणजे अतिशय कमी गॅस पुरवठा आहे आणि अशामध्येच काही कर्मचाऱ्यांना घरी बसून सुद्धा पगार देण्याची वेळ निर्माण झालेली आहे। म्हणजे गॅस उपलब्ध नाहीये, कंपनी बंद आहे, हेच सर्वात मोठा मुद्दा नाही, तर दुसरीकडे आपल्या छत्रपती संभाजीनगरचा, महाराष्ट्राचा जो काही आर्थिक व्यवहार आहे किंवा जे आर्थिक चक्र असतं ते कुठेतरी थांबलं जातं आणि याचा परिणाम सर्वात मोठा होतो। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल, या ठिकाणी जे काही औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसलाय तर तो फटका आम्ही बसू देणार नाहीये, असं स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत सांगतायत। मात्र या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये फटका बसताना पाहतो आपण, कोट्यावधी रुपयांच्या जे काही उलाढाली आहेत त्या थांबलेल्या आहेत, काही उत्पादनं थांबलेली आहेत, तर दुसरीकडे आता उद्योग धंदे जे आहेत ते कुठेतरी डबघाईला आलेले आहेत। निश्चित सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।